मित्रांनो, षटतिला एकादशी निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत षटतिला एकादशी कथा। भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज यांच्या संवादामध्ये षटतिला एकादशीचे महात्म्य सांगितले आहे। युधिष्ठिरांनी विचारले, हे जगन्नाथ, हे श्रीकृष्ण, हे आदिदेव, हे जगतपते, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये कोणती एकादशी येते, ती कशा प्रकारे करावी तथा तिचे फळ काय आहे? हे महाप्राज्ञ, कृपया याविषयी आपण मला सांगावे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नृपश्रेष्ठा, माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी षटतिला एकादशी म्हणून विख्यात आहे, जी सर्व पापांना नाश करणारी आहे। मुनिश्रेष्ठ पुलस्त्यांनी दालभ्यांना सांगितलेली ही षटतिला एकादशीची पापहारिणी कथा ऐका। दालभ्यांनी विचारले, हे मुनिवर्य, मृत्यू लोकामध्ये येणारा प्रत्येक जीव पापकार्य करीत आहे, त्यांना नरक यातनांपासून वाचविण्यासाठी कोणता उपाय आहे? कृपया तो आपण मला सांगावा। पुलस्त्य म्हणाले, हे महाभाग, तुम्ही चांगली गोष्ट विचारली आहे, तेव्हा ऐका। माघ महिन्यामध्ये मनुष्याने स्नान इत्यादी करून इंद्रियांचे संयमन करून काम, क्रोध, अहंकार, लोभ आणि निंदा इत्यादी अयोग्य गोष्टींचा त्याग करावा। देवादिदेवा भगवंतांचे स्मरण करून पाण्याने पाय धुवून भूमीवर पडलेले गाईचे शेण एकत्र करावे, त्यामध्ये तीळ आणि कापूस घालून 100 पिंड बनवावे। माघ महिन्यामध्ये आद्रा मूळ नक्षत्र आल्यानंतर कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत ग्रहण करावे। योग्य प्रकारे स्नान करून पवित्र होऊन शुद्ध भावाने देवादिदेव श्रीविष्णूंची पूजा करावी। काही अपराध झाल्यास श्रीकृष्णांच्या नामाचे उच्चारण करावे। रात्री जागरण आणि होम करावा। चंदन, कापूर, अर्गज नैवेद्य आदी अर्पण करून शंख, चक्र, पद्म आणि गदा धारण करणाऱ्या देवदेवेश्वर श्रीहरींची पूजा करावी। त्यानंतर वारंवार श्रीकृष्णांचे नामोच्चारण करीत कोहळा, नारळ आणि बीजफळे अर्पण करीत विधीपूर्वक अर्घ्य द्यावे। बाकीच्या सामुग्रीचा अभाव असेल तर 100 सुपाऱ्या वापरून देखील पूजन आणि अर्घ्यदान तुम्ही करू शकता। त्यानंतर सच्चिदानंद श्रीकृष्ण, आपण पुष्कळ दयाळू आहात, आम्हा अनाथ जीवांचे आश्रयदाते व्हावे। हे पुरुषोत्तम, आम्ही संसार सागरामध्ये बुडत आहोत, कृपया आमच्यावर प्रसन्न व्हावे। हे कमलनयन, तुम्हाला आमचे वंदन असो। हे विश्वभावन, आपल्याला नमस्कार असो। हे सुब्रह्मण्य, हे महापुरुष, हे सर्वांचे पूर्वज, आपल्याला नमस्कार असो। हे जगतपते, आपण लक्ष्मी समवेत मी दिलेले अर्घ्य स्वीकारावे। त्यानंतर ब्राह्मणांची पूजा करावी, त्यांना पाण्याने भरलेला घडा द्यावा। त्याचबरोबर छत्री, चप्पल आणि वस्त्र देखील अर्पण करावे। या दानाद्वारे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होत असे म्हणत दान करावे। आपल्या ऐपतीप्रमाणे श्रेष्ठ ब्राह्मणाला काळी गाय दान द्यावी। हे द्विजश्रेष्ठा, विद्वान पुरुषाने तिळाने भरलेले पात्र दान करावे। तीळ दान केल्याने सहस्रो वर्षे व्यक्ती स्वर्गामध्ये वास करते। तिळामध्ये स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे, तिळाचा होम करावा, तीळ असलेले जल प्राशन करावे, तीळ दान करावे आणि भोजनामध्ये देखील तीळ वापरावे। अशा प्रकारे 6 कार्यांमध्ये तिळाचा उपयोग केल्यामुळे ही षटतिला एकादशी मानली जाते। ती सर्व पापांचे नाश करणारी आहे। एकदा षटतिला एकादशी व्रताचे महात्म्य ऐकण्यासाठी देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांच्याकडे आले असता भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले, एक ब्राह्मण स्त्री होती। ब्रह्मचर्याचे पालन करीत ती भगवंतांची आराधना करीत होती। अनेक प्रकारच्या तपस्या केल्यामुळे ती अतिशय अशक्त झाली। अविवाहित कन्या तथा ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले होते, परंतु तिने ब्राह्मण आणि देवतांना अन्नदान केले नव्हते। अनेक प्रकारची व्रते आणि तपस्या केल्यामुळे ती शुद्ध बनली होती, पण तिने भुकेल्या लोकांना कधीच अन्नदान केले नव्हते। हे ब्राह्मणा, तिची परीक्षा पाहण्यासाठी मी एका ब्राह्मण तपस्व्याचे रूप धारण केले आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन त्या साध्वीच्या घरासमोर गेलो। त्यावेळी ती ब्राह्मणी म्हणाली, हे ब्राह्मणा, कृपया मला सत्य सांगा, तुम्ही कुठून आलात? मी ऐकून न ऐकल्यासारखे केले। त्यामुळे ती रागावली आणि तिने भिक्षापात्रामध्ये मुठभर माती टाकली। त्यानंतर मी माझ्या धामास परत आलो। ती तपस्वी ब्राह्मणी तिच्या तपस्यांमुळे माझ्या धामी परत आली। तिला सुंदर भवन मिळाले, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारची संपत्ती नव्हती, ना धान्य ना सुवर्ण। हे ब्राह्मणा,
ज्यावेळी तिने घरामध्ये प्रवेश केला तेव्हा तिने पाहिले की काहीच धनधान्य नाही. त्यामुळे तिचे मन अस्वस्थ झाले. त्यावेळी ती रागाने माझ्याकडे आली आणि म्हणाली, हे जनार्दन, मी सर्व व्रतांचे आणि तपस्यांचे पालन करून भगवान श्रीविष्णूंची आराधना केली, तरीसुद्धा आता मी धनधान्यहीन का आहे? त्यावेळी मी सांगितले, हे साध्वी, तू भौतिक जगातून इथे आली आहेस. आता तू कृपया आपल्या घरी परत जा. कौतुक म्हणून देवतांच्या पत्नी तुला पाहायला येतील, तेव्हा तू त्यांना षट्टिला एकादशीचे महात्म्य विचार आणि जोपर्यंत ते त्यांचे कथन संपवित नाहीत तोपर्यंत द्वार उघडू नको. हे ऐकल्यानंतर ब्राह्मणी घरी परतली. एकदा द्वार आतून बंद करून ब्राह्मणी बसली असता देवपत्नी तेथे आल्या. त्यावेळी देवपत्नी तिला म्हणाल्या, हे ब्राह्मणी, हे सुंदरी, तुझे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. कृपया दार उघड. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, तुमची मला पाहण्याची इच्छा असेल तर कृपया मला षट्टिला एकादशीचे महात्म्य सांगा, तरच मी द्वार उघडेन. त्यावेळी एका देवपत्नीने एकादशीचे महात्म्य सांगितले. महात्म्य ऐकल्यानंतर ब्राह्मणीने द्वार उघडले आणि देवपत्नींनी तिचे दर्शन घेतले आणि त्या प्रसन्न झाल्या. देवपत्नींच्या सूचनेनुसार ब्राह्मणीने षट्टिला एकादशीचे व्रत केले आणि त्याच्या प्रभावाने तिला धनधान्य, तेज, सौंदर्य प्राप्त झाले. परंतु धनधान्य संपादन करण्याच्या लोभाने कधीच कोणीही हे व्रत करू नये. या व्रताच्या पालनाने आपोआपच दारिद्र्य आणि दुर्भाग्य नष्ट होईल. जो कोणी या दिवशी तिळाचे दान करील तो सर्व पापांपासून मुक्त होईल.